गैरवापर बिजली कारखान्याच्या बाबतीत असाच अनुभव आलेला आहे। 4 दिवसापूर्वी त्यांचा डिस्टिलरी प्रकल्प सील केलेला आहे। KP साहेब तिकडे येणार म्हटल्याबरोबर असं माझ्या वाचण्यात आलं। माझं काही KPचं बोलणं झालं नाही, पण केंद्र सरकार स्वतः मोदी यांनी अनेकदा यापूर्वी साखर धंद्याच्या बाबतीत म्हणलेलं आहे की तुम्ही लोकांनी साखर एका साखरपुरतं सीमित राहू नका। तुम्ही उद्या अल्कोहोल करा, इथेनॉल करा, वीज तयार करा, या प्रकारची त्यांची भाषणं आहे। माझ्या वाचण्यात असं आलं, मी काही KPची बोललो नाही, पण तिथे डिस्टिलरी होती आणि डिस्टिलरीतून ते शेवटी काय त्याचा फरक हा फरकच होते। ज्याची गरज आहे देशाला तेच तिथे निर्माण होणार होतं आणि हे असे काम तुम्ही करावं असं मोदी स्वतः सांगत होते। आणि असं असताना बिजली कारखाना असेल किंवा कुठलाही कारखाना तो या सरकारच्या धोरणानुसार पावले टाकत असेल तर त्याच्यावर छापे टाकणं, त्याच्यावर काहीतरी एक वेगळं वातावरण समाजात निर्माण करणं हा सरळ सत्तेचा गैरवापर आहे। कारणं दुसरी काहीतरी असतील ती काय तुम्हाला माहिती नाही, पण त्या दुसऱ्या कारणाच्या संबंधी एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केलेला जातो। माझ्या मते त्यांनी कारखाना चुकीचा निवडला, तर हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात अशा गोष्टीला कोणी भीक घालत नाही आणि त्यामुळं असं वाटतं की हा निकाल त्यांनी का घेतला हे माहिती नाही, पण चुकीचा घेतला, चुकीच्या संस्थेच्या बाबतीत घेतला। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।